महिला दिन अर्थात स्त्रीत्वाचा उत्सव दरवर्षी 8 मार्च रोजी महिला दिन म्हणून साजरा करण्यात येतो. विविध क्षेत्रात स्वकष्टाने स्वतःचे कर्तृत्व सिद्ध करून करकम गावचे नाव उज्ज्वल करणाऱ्या महिला भगिनींच्या कार्यकर्तृत्वावर टाकलेला हा प्रकाश. भाग्यश्री नरहरी जोशी या संसाररूपी गाडा हाकत असताना कुटुंबियांना आर्थिक मदत व्हावी या उद्देशाने उन्हाळ कामातील गृहउपयोगी उत्पादन गृहउद्योगाच्या माध्यमातून करतात. त्यांच्या सूनबाई अपूर्वा जोशी यांचे शिक्षण एम.कॉम पर्यंत झाले असले तरी त्याही आपल्या सासूबाईंना या व्यवसायात मदत करतात. आरती संदीप घाडगे या करकम व करकम परिसरातील गावातील आठवडी बाजारामध्ये भाजी विक्रीचा व्यवसाय करतात. त्यांच्या या आर्थिक प्राप्तीमुळे घरातील कुटुंबियांची होणारी आर्थिक ओढाताण कमी होण्यास मदतच होत असते. रेश्मा राहुल टेके या उजनी कॉलनी वसाहत करकम येथे अंगणवाडी सेविका म्हणून कार्यरत आहेत. मातृवंदन, विधवा महिला, नवजात बालकांना अन्नप्राशन, बेबी किट वाटप व शासनाच्या इतर सर्व सरकारी योजना प्रभावीपणे राबवून त्या संबंधित माता, पालक व बालकांपर्यंत पोहोचवण्यात सर्वतोपरी प्रयत्न करतात. अर्चना धनाजी कापसे यांनी जर्सी गायींच्या माध्यमातून शेतीपूरक दुग्ध व्यवसाय सुरू केला. या दुग्ध व्यवसायातून त्या वर्षाकाठी 2 ते 2.5 लाखांचे उत्पन्न मिळवतात. विद्या संजय बुगड या ब्युटी पार्लर व्यवसायात कार्यरत आहेत. ब्युटी पार्लरचा व्यवसाय मेहनत व जिद्दीने यशस्वीपणे पार पाडत समाजात एक वेगळीच ओळख त्यांनी निर्माण केली आहे. मयुरा भारत पवार या पेट्रोल पंपावरती काम करणाऱ्या करकम मधील पहिल्या महिला कर्मचारी आहेत. एक महिला पेट्रोल पंपावर काम करत असल्याचे पाहून ग्राहकांना आश्चर्य मिश्रित कुतूहल वाटते. मीनाक्षी राजेश माळी या आरोग्य सेविका म्हणून कार्यरत आहेत. आषाढी एकादशीस वारकऱ्यांची सेवा करण्याची मिळत असलेली संधी हे त्या आपले भाग्य समजतात. स्वाती सुनील काकडे या आर्थिकदृष्ट्या कमकुवत असणाऱ्या महिलांसाठी बचत गटाच्या माध्यमातून महिलांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्यासाठी त्या नेहमीच प्रयत्नात असतात. शैलजा मुखरे या अशा गटप्रवर्तक म्हणून कार्यरत आहेत. गरोदर महिलांच्या बाळंतपणात योग्य ती मदत वेळेवर पोहोचवण्याच्या त्या कटाक्षाने प्रयत्न करतात. कोविडच्या कालावधीमध्ये त्यांनी केलेल्या कार्याबद्दल वेगवेगळ्या शाळा, शैक्षणिक संस्था व ग्रामपंचायतकडून त्यांना कोविड योद्धा म्हणून अनेक पुरस्कार प्राप्त झाले. त्यांचे पती भारतीय संरक्षण दलात कार्यरत आहेत.